नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे स्वतःसाठी. अहो, उद्या आईंचा वाढदिवस आहे. काहीतरी प्लॅन करूया ना. मला खरंच वेळ नाहीये. तू सुचवून ठेव काहीतरी. चल, मी निघतो. सासूबाईंच्या वाढदिवसाला काय करावं या विचारात सई पडली. केक कोणता आणावा, गिफ्ट काय द्यावं, सरप्राईज काय द्यावं हे तिने ठरवून ठेवलं. वर्षभरात काटकसर करून बाजूला काढलेल्या पैशातून तिने एक हिऱ्यांचा हार सासूबाईंना घेतला. स्वतःच्या हातानेच केक बनवला. संध्याकाळी रोहितही आला. त्याने आईला शुभेच्छा दिल्या. सासूबाईंच्या जवळच्या मैत्रिणींना सईने बोलावून घेतलं. वाढदिवस पार पडला. सासूबाई खुश झाल्या. पहा, माझ्या मुलाचा किती जीव आहे माझ्यावर, सासूबाई आपल्या मैत्रिणींना सांगू लागल्या. रोहित म्हणाला, अगं आई, हे सगळं सईने केलं आहे. काहीही हां, मला कळत नाही का, तू स्वतः करशील सगळं, पण नाव मात्र सईचं घेशील. रोहित गप्प बसला. नशीब हे सर्व ऐकायला सई तिथं नव्हती. एवढं करूनही सईला कौतुकाचे किंवा आभाराचे 2 शब्द बोलले गेले नाहीत. पण सईने कधी अपेक्षाच केली नव्हती. वाढदिवस चांगला पार पडला यातच तिला समाधान होतं. सईचा आधीपासूनच असा स्वभाव होता. दुसऱ्यासाठी किती करू आणि किती नाही. लग्न झालं तसं आपल्या सासरच्या लोकांसाठी काय करू आणि काय नको असं तिला झालेलं. मोठ्या जाऊबाई दुसऱ्या शहरात. त्यांना वेळोवेळी वाळवण पाठव, भाऊजींची नेहमी विचारपूस कर, नणदेला भारी भारी वस्तू घे, कधी तिच्या मुलांना खेळणी घे, अगदी शेजारचे सुद्धा काही मदत लागली तर आधी सईला हाक मारत. सासऱ्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा सर्वांच्या आधी पुढे येऊन आपले दागिने गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली होती तिने. नातेवाईकांच्या घरी लग्न असलं की सई 4 दिवस आधी जाऊन अगदी मोलकरणीसारखं त्या घरात राबे, पण तेही आनंदाने. दुसऱ्यासाठी असं तिने आपलं आयुष्य झोकूनच दिलं होतं. सासर आणि माहेर यात कधीच दुजाभाव केला नाही तिने. आपल्या आईवडिलांसाठीही ती जमेल तितकं सगळं करायची. स्वतःसाठी साडी घ्यायला गेली की आधी सासू आणि नणदेसाठी घेई. बाहेर फिरायचं झाल्यास सासू सासऱ्यांना सुद्धा सोबत नेई. घरात कोणी पाहुणा आल्यास पंचपक्वान्नांसोबत 4 प्रकार त्यांना डब्यात घालून देई. सई काही दिवस माहेरी गेली. तिथे एका नातेवाईकांनी तिला सांगितलं की तुझी सासू तुझ्याबद्दल फार वाईट साईट सांगत होती, अमुक तमुक. सईने ते साफ धुडकावून लावलं. माझ्या घरात भांडणं लावायचे असतील त्यांना, म्हणून तिकडं दुर्लक्ष केलं आणि असं तिसऱ्याच्या सांगण्यावर घरातलं वातावरण गढूळ करायला तिला आवडणार नव्हतं. एकदा रोहितच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाचं निमंत्रण त्यांना आलं. घरात सर्वांचा स्वयंपाक सईने केला आणि मग दोघे जायला निघाली. इतक्यात मावस सासू घरी आल्या. तिने आनंदाने स्वागत केलं, चहा पाणी दिलं. सई, चल, आपल्याला उशीर होतोय, रोहित म्हणाला. सई मावस सासूचा निरोप घेऊन निघाली. ती दोघे पुढं गेल्यावर इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की बर्थडे गिफ्ट घरीच राहिलं आहे. त्यांनी गाडी फिरवली. रोहित बाहेरच थांबला आणि सईला आतून गिफ्ट आणायला सांगितलं. सई आत गेली. दार उघडच होतं. सासू आणि मावस सासू बेडरूममध्ये बसून गप्पा मारीत होत्या. तिच्या कानावर काही शब्द पडले. नशीबच फुटकं. आपल्याच वाट्याला ही सई आली. लोकांच्या सुना पाहिल्या की वाईट वाटतं. आपल्यालाही त्यांच्यासारखी सून मिळाली असती तर किती बरं झालं असतं. तिच्या माहेरी तिच्या आईला 1000 रुपयांची साडी घेतली. लग्न झाल्यावर माहेर तोडावं लागतं हे कळतच नाही आजकालच्या पोरींना. माझ्या वाढदिवसाला एक साडीसुद्धा घेतली नाही पहा ना. सई आता चक्कर येऊन पडायचीच बाकी होती.
तिने हॉलमध्ये ठेवलेलं गिफ्ट उचललं, गाडीत बसली. गाडीत तिचे विचारचक्र सुरूच होतं. सासूला मी 1000 रुपयांच्या साडीपेक्षाही महाग असा 30,000 रुपयांचा हिऱ्यांचा हार दिला. त्याचं काहीच नाही. आजवर इतकं केलं सर्वांसाठी, स्वतःसाठी म्हणून कधीच काही केलं नाही. आणि इतकं करून यांचं माझ्याबद्दल असं मत. आता सईनं बदलायचं ठरवलं. बस झालं आता. आता स्वतःसाठी जगायचं. मावस सासूच्या पुतण्याची पत्रिका द्यायलाच त्या आल्या होत्या. सासूने फरमान सोडलं, सई, लग्नासाठी जा तू 4 दिवस आधी. माझ्या बहिणीने बोलवलंय तुला. कामं करण्यासाठी, राबवून घेण्यासाठी आणि एवढं करून आपल्याबद्दल वाईट साईट ऐकून घेण्यासाठी. ती स्वतःशीच बोलली. मला जायला जमणार नाही, सई म्हणाली. तिच्या या उत्तराची सासूला सवयच नव्हती. सांगितलं ते सई ऐकते अशीच सवय त्यांना. त्या गडबडल्या. रविवारचा दिवस होता. सईने रोहितला शॉपिंगला घेऊन जायला सांगितलं. सई कायम घरातच बुडाली असल्याने दोघांना क्वालिटी टाईम असा मिळतच नव्हता. रोहित खुश झाला. खूप दिवसांनी एकमेकांना दोघांसोबत वेळ घालवायला मिळणार होता. दोघेही बाहेर फिरली. सईने यावेळी फक्त स्वतःसाठी 3 साड्या घेतल्या, दागिने घेतले. दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या, पाणीपुरी खाल्ली आणि घरी आले. दोघे घरी आले. सासू नणंदेसोबत फोनवर बोलत होती. सई आणि रोहितला आत येताना आणि सईच्या हातात पिशवी बघत त्या म्हणायला लागल्या, तुला साडी आणलीये वाटतं. यावेळी नाही आणली आई, सई म्हणाली. नणंदेनेही फोनवर ऐकले. ती हळूच फोनवर म्हणाली, मला कसली घेते साडी ती. दरवर्षी 4-5 साड्या न चुकता सई नणंदेला घेत असे. त्याचं तिला कौतुक नव्हतं. आणि आज आणली नाही याची सल किती दिवस त्या दोघींना पुरली. सईच्या वागण्यात सासूला बदल जाणवला. सई आता पूर्वीसारखं वागत नव्हती, उत्साही नव्हती. सईने मात्र आता ठरवलं की आता फक्त स्वतःसाठी जगायचं. मी आपली मेहनत, आपला वेळ घालवून दुसऱ्यांसाठी जे करते त्याचं कौतुक तर नाहीच, वर आपल्याबद्दल इतका द्वेष लोकांना वाटत असेल तर का मी माझा वेळ आणि माझी एनर्जी घालवावी. तिच्या अशा वागण्याची सवय सासूला नसल्याने त्यांना आता सईची किंमत कळू लागली. काहीतरी बिनसलंय सईचं, त्याशिवाय ती अशी वागू शकत नाही. त्यांनी रोहितला याबद्दल विचारलं. आई, अगं सईने या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी किती काय काय केलं, पण कुणीही कौतुकाचे 2 शब्दही काढले नाहीत ग. पण तरीही तिने कौतुकाची अपेक्षा न ठेवता तिच्या स्वभावानुसार सगळ्यांचंच करत गेली. मला नक्की माहीत नाही तिला काय झालंय ते, पण तिच्याबद्दल कुणीतरी वाईट बोललं असणार आणि ते तिला समजलं असणार. नाहीतर अशी ती कधी वागलीये का. सासूला आपली चूक समजली. खरंच सईने खूप केलं घरासाठी, पण आपण मात्र तिच्या 100 गोष्टी न बघता एखाद्या वाईट गोष्टीवर बोट ठेवत गेलो. सईने स्वतःसाठी वेळ काढला, पण तिच्या लक्षात यायला लागलं की स्वतःसाठी करण्यात इतका आनंद नाही जितका दुसऱ्यांसाठी करण्यात आहे. एके दिवशी घरी पाहुणे आले. पाहुणचार झाला. पाहुणे जायला निघाले इतक्यात सई सगळ्यांची नजर चुकवत बाहेर आली आणि पाहुण्यांच्या हातात 2 डबे टेकवले. असं रिकाम्या हाताने जाणार आहात का. नागलीचे पापड आणि नवीन बनवलेलं लोणचं आहे यात. खुशीला आवडतं ना खूप लोणचं. कितीही प्रयत्न केला तरी सईचा स्वभाव काही बदलणारा नव्हता. सासूनं सईचं कौतुक सुरू केलं. तिच्याबद्दल दुसऱ्याकडं चुगल्या करणं बंद केलं आणि उलट तिचं कौतुक सुरू केलं. या ना त्या मार्गानं सईच्या कानावर ते आलं आणि आता गाडी पूर्वपदावर आली होती. मित्रमैत्रिणींनो, आशा करते ही सुंदर कथा तुम्हाला आवडली असेल.
कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.